नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 5वी मधील इंग्रजी विषयामधले आपलं जो युनिट 5वं सुरू आहे, 5th जे आहे, त्याच्यातलं आपण जे शेवटचं लेसन आहे ते कुठलं आहे? गेस व्हॉट. तर आपण काय अभ्यासणार आहोत? गेस व्हॉट. गेस करणे म्हणजेच काय मुलांनो? गेस करणे म्हणजेच काय? ओळखणे. गेस व्हॉट म्हणजे बघा आता तुम्हाला तुमचा वाढदिवस वगैरे असेल किंवा तुम्हाला असं सरप्राईजली कोणी असं बर्थडे गिफ्ट दिलेलं असेल आणि म्हणजे तुम्हाला असं म्हणजे तुम्हाला नकळतपणे किंवा माहीत न होता तुम्हाला काही वस्तू मिळाली असेल आणि तुम्हाला सांगितलं असेल गेस व्हॉट म्हणजे ओळख पाहू ह्याच्यात काय आहे. तर मग ह्याच्यात असं एक गेस व्हॉट म्हणजे कसं असं एक वेगळा फन असतो, एक वेगळी मजा असते. गेस व्हॉट म्हणजे काय आहे? ओळखा पाहू, गेस करा. आपण म्हणतो ना ओळख हे काय आहे? बघा लहानपणी पण आपण खेळ खेळायचो. कोणतरी येऊन आपले असे डोळे बंद करायचं मागून आणि विचारायचं गेस व्हॉट म्हणजे ओळखा मी कोण आहे? तर आपल्याला हाताच्या स्पर्शाने किंवा त्याच्या याच्याने आपण ओळखायचो की ही व्यक्ती आहे वगैरे. तर गेस म्हणजेच काय करणे मुलांना ओळखणे म्हणजे ओळखण्याचा प्रयत्न करणे आणि व्हॉट म्हणजे काय गेस व्हॉट. तर आपण इथे हेच बघणार आहोत की गेस व्हॉट याच्यात काय काय दिलेलं आहे ते आज आपण बघूया. तर बघा इथे दिलेलं आहे गेस व्हॉट. आता याचं एक्सप्लेनेशन आहे. तर एक्सप्लेनेशन मध्ये आपल्याला काय दिसते मुलांनो? हे एका क्लासचं सीन दिसते आहे. आपल्याला स्कूलचं सीन दिसते आहे की एक टीचर आहेत म्हणजे एक मॅडम आहेत आणि क्लासमध्ये काय आहे एक स्टुडंट आहे म्हणजे एक ही मुलगी आहे. ते एक शाळेचं दिसते आपल्याला पाठीमागे ब्लॅकबोर्ड सुद्धा दिसतो आहे. तर बघा इथे काय दिलेलं आहे तर आपण ते आता जाणून घेऊया. तर आपल्याला टीचर आहे त्या शिकवत आहेत आणि त्या मुलीला ते विचारत आहेत. बघूया. तर इथे मुलांनो म्हणजे गेस व्हॉट म्हणजे इथे काय दिलेले आहेत आपल्याला 3 असे शब्द दिलेले आहेत जे आपण आपल्या रोजच्या वापरामध्ये म्हणजे एव्हरीडे म्हणजे रोजच्या जीवनात किंवा बोलताना काय करतो या शब्दांचा आपण यूज करतो. तर बघा इथे 3 शब्द आहेत एव्हरीडे, टुडे आणि समडे. तर हे जे शब्द आहेत तर हे काय आहेत? हे आपल्या रोजच्या यूज मधले आहेत. तर बघा हे जे 3 शब्द आहेत, तर गेस व्हॉट म्हणजे याच्यातून तुम्ही काय-काय बनवू शकता? तुम्ही किती सेंटेन्स बनवू शकता? कुठले-कुठले सेंटेन्स बनतील? असं. तर बघा इथे काय दिलेलं आहे? एव्हरीडे. एव्हरीडे म्हणजे काय मुलांनो? दररोज. दररोज म्हणतो ना, आय गो टू स्कूल एव्हरीडे, आय गो टू टेम्पल एव्हरीडे म्हणजे मी रोज शाळेत जातो, मी रोज मंदिरमध्ये जातो. आय आय डू माय होमवर्क एव्हरीडे म्हणजे मी रोज माझा अभ्यास करतो. तर बस अशा प्रकारे. मग मुलांना टुडे, टुडे म्हणजे आज, टुडे इज फ्रायडे म्हणजे आज शुक्रवार आहे. टुडे टुडे इज माय बर्थडे म्हणजे आज माझा वाढदिवस आहे. टुडे इज माय पियानो क्लास म्हणजे आज माझा पियानो क्लास आहे म्हणजे आज. मग आहे समडे. समडे म्हणजे काय मुलांनो? एके दिवशी. एके दिवशी. समडे समडे आय गो टू मनाली म्हणजे मी एके दिवशी मी मनालीला जाईल. म्हणजे असं म्हणजे काही दिवशी, काही वेळेला म्हणजे काही दिवशी. इथे डे म्हणजेच काय आलेलं आहे? डे म्हणजे दिवस. तर दररोज, आज आणि एके दिवशी. तर या शब्दांपासून आपल्याला कुठली-कुठली वाक्य बनवता येतील ते आपण काय करूया आता आपण इथे अभ्यासूया. तर बघा मुलांनो आपल्याला काय दिसते आहे? आपल्याला इथे एक बोर्ड दिसतो आहे आणि बोर्डवर काय दिसते आहे? आपल्याला एक पिक्चर दिसते आहे आणि कशाचं पिक्चर आहे ओळखा पाहू. हे पिक्चर कशाचं आहे मुलांनो? स्कूलचं आहे. म्हणजेच शाळेचं पिक्चर आहे आणि शाळेची बस आलेली आहे आणि ह्या बसद्वारे तुम्ही तुम्ही पण तुमच्या स्कूलची बस येत असेल, बसने स्कूलमध्ये जाता. तर बघा ह्या आपल्याला जसं एव्हरीडे पहिला शब्द आपल्याला 3 शब्द होते. कुठे? एव्हरीडे, टुडे आणि समडे. तर एव्हरीडे म्हणजेच काय? रोज. रोज म्हणजेच जे आपल्या नित्यनियमाच्या गोष्टी असतात जसं अंघोळ करतो, आपण जेवण करतो, शाळेत जातो, मंदिरात जातो, पूजा करतो. म्हणजे ह्या काय एव्हरीडे म्हणजे रोजच्याच डेली रूटीनवाल्या गोष्टी आहेत. तर बघा ह्याच्यात काय सेंटेन्स बनवलेला आहे. एव्हरी डे आय गो टू स्कूल बाय बस. म्हणजे याचा अर्थ काय आहे? एव्हरी डे म्हणजे मी रोज आय गो टू स्कूल बाय बस. मी माझ्या बसनी काय जातो? रोज स्कूलमध्ये जातो. बघा असं बनवलेलं आहे सेंटेन्स. तर अशा प्रकारे मुलांनो तुम्हाला पण काय बनवायचं आहे? सेंटेन्स बनवायचं आहे. आता बघा दुसरा जो आहे, ही मुलगी काय करते? तुम्ही पिक्चरमध्ये बघा, काय करते आहे? ही म्युझिक ऐकताना दिसते आहे. हिच्या कानाला हेडफोन लावलेले आहेत. बघा आय लिसन, LISTEN. लिसन म्हणजेच काय मुलांनो? ऐकणे. लिसन म्हणजेच काय? ऐकणे. आय लिसन टू म्युझिक. म्युझिक म्हणजेच काय मुलांनो? संगीत. आय लिसन टू म्युझिक एव्हरी डे म्हणजे मी रोज संगीत ऐकते किंवा रोज मी गाणी ऐकते.
तर बघा एव्हरीडे पहिले सुरुवातीला एव्हरीडे पुढे लावलेला होता, आता मागे लावलेला आहे. तर मुलांना तुम्ही पण अशी छोटी-छोटी वाक्य बनवण्याचा काय करा, प्रयत्न करा. काय लिहिलंय? आय लिसन टू म्युझिक एव्हरीडे म्हणजे रोज मी काय करते? संगीत ऐकते. आता बघूया आय ईट फ्रुट्स एव्हरी डे. आय ईट फ्रुट्स तुम्हाला म्हणजे बघा आपण जसं जेवण करतो, आपल्याला अन्न जसं महत्वाचं आहे, तर हे फळं सुद्धा फार महत्वाची आहेत. तर प्रत्येकाने रोज फळं खायला पाहिजे. फळांमध्ये व्हिटॅमिन्स असते आणि आपल्या स्किनसाठी, हेल्थसाठी काय असतात, खूप छान असतात. आपल्या ग्रोइंग एजमध्ये तुमच्यासारख्या मुलांनी तर रोज फळं खायला पाहिजे. ग्रोइंग एज आहे, त्याच्यामुळे तुमची जी स्किन आहे, तुमचं जे बोन्स वगैरे आहेत, सगळे व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स मिळतात. तर काय करायला पाहिजे? आय ईट फ्रुट्स एव्हरी डे. तर बघा, आय ईट फ्रुट्स एव्हरीडे म्हणजे काय? मी रोज फळं खाते. फ्रुट्स म्हणजेच काय? फळं. एव्हरीडे म्हणजेच काय मुलांना? रोज. तर एव्हरीडे हा शब्द वापरून इथे सेंटेन्स बनवलेला आहे. काय लिहिलेलं आहे? आय ईट फ्रुट्स एव्हरीडे म्हणजेच मी रोज फळं खाते. बघा मग आता इथे काय दिसते आपल्याला चित्रात, की मुलं खेळताना दिसत आहेत. मुलं त्यांच्या फ्रेंड्ससोबत खेळताना दिसतायत. तर तुम्ही पण बघितलं असेल मुलांनो, की एव्हरी डे म्हणजे रोजचाच आपल्याला शाळेत जातो, मुलांसोबत बाहेर ग्राउंडमध्ये खेळतो किंवा शाळेतून आल्यावर तुम्ही बागेत जाता किंवा ग्राउंडवर किंवा तुमच्या शेजारी वगैरे खेळता. तर एव्हरी डे करता की नाही ती रोज? म्हणजे दररोजचीच प्रक्रिया आहे. बघा सेंटेन्स काय दिलेला आहे? एव्हरी डे आय प्ले विथ माय फ्रेंड्स. एव्हरी डे आय प्ले विथ माय फ्रेंड्स म्हणजे एव्हरी डे म्हणजे रोज. आय प्ले विथ माय फ्रेंड्स म्हणजे मी रोज माझ्या मित्रांसोबत काय करतो? मी रोज माझ्या मित्रांसोबत खेळतो. बघा आता आहे टुडे आय गॉट अप ॲट 6 AM. आता आपण जे सेंटेन्स आहेत याच्या आधी आपण एव्हरी डे म्हणजे रोज कुठल्या-कुठल्या गोष्टी करतात त्याच्याविषयी सेंटेन्स अभ्यासलेली आहे. तर तुम्हाला पण एव्हरी डे या शब्दावरून काय करायचंय, हा शब्दाचा उपयोग करून तुम्हाला पण 5 सेंटेन्स बनवायची आहेत तुमच्या वहीमध्ये. तर तुम्ही हे सेंटेन्स बनवा. तर बघा आता आपण नेक्स्ट जे अभ्यासणार आहोत दुसरा शब्द होता आपला टुडे. टुडे म्हणजेच काय मुलांनो? आज. टुडे म्हणजेच काय? आज. तर बघा टुडेचं काय दिलेलं आहे? टुडे आय एट पोटॅटो करी ॲट लंच. बघा ते इथे काय दिलेलं आहे? आपल्याला इथे वॉचमध्ये काय दिसतंय या म्हणजे वॉचमध्ये 6 वाजलेले आहेत, सकाळचे 6 वाजलेले आहेत. तर बघा टुडेचा हा शब्द टुडे म्हणजे काय? हे आपल्या वर्तमान काळातल्या घटना असतात. तर बघा टुडे, टुडे म्हणजेच काय? आज. आय गॉट अप ॲट 6 म्हणजे मी आज सकाळी किती वाजता उठली? मी 6 वाजता उठली. आता तुम्ही असं पण म्हणू शकता टुडे टुडे इज माय पियानो क्लास म्हणजे आज माझा पियानो क्लास आहे. टुडे इज अ हॉलिडे म्हणजे आज सुट्टी आहे. तर तुम्ही अशी पण छोटी-छोटी वाक्य बनवू शकता. आता आपण ह्याच्यातलं स्क्रीनवर दिलेलं दुसरं सेंटेन्स अभ्यासूया. बघा इथे दिलेलं आहे टुडे म्हणजे आज काय दिसते ही मुलगी लंच करताना दिसते आहे आणि हिच्यात काय आहे राईस आहे आणि पोटॅटो करी आहे. तर बघा सेंटेन्स कसं बनवलेलं आहे टुडे म्हणजे आज आय एट पोटॅटो करी ॲट लंच म्हणजे मी टुडे आय एट पोटॅटो करी ॲट लंच म्हणजे मी लंच म्हणजे दुपारच्या जेवणात काय खाल्लेलं आहे? पोटॅटो करी. करी म्हणजेच काय मुलांनो रस्सा आणि पोटॅटो म्हणजे बटाट्याची भाजी. तर मी आज बटाट्याच्या भाजीचा रस्सा काय आज लंचमध्ये खाल्लेला आहे. आता बघा, आता दुसरं बघू. टुडे आय प्लेड पियानो फॉर सम टाईम. आता बघा टुडे म्हणजे आज आय प्लेड पियानो फॉर सम टाईम म्हणजे काय आहे? आय प्लेड पियानो फॉर सम टाईम म्हणजे इथे सांगितलेलं आहे, की मी आज काय करणार आहे? थोड्या वेळासाठी. सम टाईम म्हणजे थोड्या वेळासाठी काय वाजवणार आहे? मी पियानो वाजवणार आहे. आय रीड अॅन इंटरेस्टिंग पोएम टुडे. आय रीड अॅन इंटरेस्टिंग पोएम टुडे. टुडे म्हणजे आज. आज काय? आय रीड अॅन इंटरेस्टिंग पोएम टुडे. आज मी अशी इंटरेस्टिंग जी पोएम आहे मनोरंजनात्मक आणि छान अशी जी पोएम आहे ती काय आज वाचेल. मग आहे सम डे. आपण टुडे झालं, टुडेच्या नंतर आहे सम डे. सम डे म्हणजे काही दिवशी. सम डे आय एम गोइंग टू गेट अप ॲट 5 म्हणजे काही काही दिवशी मी कधी-कधी काही वेळेला काही दिवशी काय होते आय एम गोइंग टू गेट अप 5 म्हणजे मी 5 वाजता उठते. सम डे आय शॅल राइट अ बुक. सम डे म्हणजे एके दिवशी काय होईल मी एक एक आय शॅल राइट अ बुक म्हणजे एक मी पुस्तक लिहीन. बघा सम डे आय एम गोइंग टू मेक टी फॉर माय पॅरेंट्स म्हणजे एके दिवशी मी आय एम गोइंग टू मेक टी फॉर माय पॅरेंट्स एके दिवशी मी काय करेल माझ्या पॅरेंट्स म्हणजे माझ्या आई-वडिलांसाठी मी चहा बनवेल. मग आय एम गोइंग टू स्कूल ऑन माय बायसिकल सम डे म्हणजे एके दिवशी सम डे
आय एम गोइंग टू स्कूल ऑन माय बायसिकल. एके दिवशी मी माझ्या बायसिकलनी म्हणजे मी माझ्या सायकलनी शाळेत जाईल. बघा तर अशा प्रकारे आपण टुडे, टुडे, एव्हरीडे, बघा एव्हरीडे, टुडे आणि समडे याच्यावर काय सेंटेन्स आपण अभ्यासलेली आहेत. तर मुलांना तुम्हाला पण या 3 शब्दांवर 5-5 अशी सेंटेन्स बनवायची आहेत. आता बघूया आता पुढचे 2 शब्द आहेत ऑल्वेज. ऑल्वेज म्हणजे नेहमी, सतत आणि नेव्हर म्हणजे मुलांनो कधीही नाही. नेव्हर म्हणजे कधीही नाही. ऑल्वेज म्हणजे सतत. आता आता आपण ऑल्वेज स्नॅक्स खातो. आणि नेव्हर म्हणजे तुम्हाला जी गोष्ट नेव्हर म्हणजे कधीच केली नाही वगैरे असं. तर आपण ह्याच्यातले सेंटेन्स काय करूया, अभ्यासूया. बघा, द सन ऑल्वेज राईज इन द ईस्ट. ऑल्वेज म्हणजे ते एक असं फॅक्ट असते आणि ही नेहमी सतत नित्य नियमाची गोष्ट असते. बघा, द सन ऑल्वेज रायजेस इन द ईस्ट म्हणजे सन जो आहे, सूर्य जो आहे तो नेहमी रायजेस इन द ईस्ट. ईस्ट म्हणजे पूर्व दिशेला काय करतो, सन नेहमी, सूर्य हा नेहमी पूर्व दिशेला उगवतो. तर ऑल्वेज आलेला आहे म्हणजे ही रोजच्या नित्य नियमाची गोष्ट आहे. पुढे बघा दुसरं, मग काय आहे, वी शुड ऑल्वेज ड्रिंक इनफ वॉटर. वी शुड म्हणजे आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे, वी शुड ऑल्वेज म्हणजे आपण, ऑल्वेज म्हणजे नेहमी सतत, वी शुड ऑल्वेज ड्रिंक इनफ वॉटर म्हणजे आपण पुरेपूर पाणी, भरपूर पाणी आपण रोज प्यायला पाहिजे. आपण सगळ्यांनी रोज इनफ ड्रिंक म्हणजे ऑल्वेज नेहमी आपण काय करायला पाहिजे, पाणी प्यायला पाहिजे, भरपूर प्रमाणात पाणी प्यायला पाहिजे. माय मदर नेव्हर युजेस प्लास्टिक बॅग. आता बघा इथे नेव्हर हा शब्द आला. नेव्हर म्हणजे कधीही नाही. माय मदर नेव्हर युजेस प्लास्टिक बॅग म्हणजे माझी आई प्लास्टिकच्या ह्या ज्या पिशव्या आहेत ते कधीही वापरत नाही. आता बघा पुढचं जे आहे, काय दिलेलं आहे, निकिता ऑल्वेज टेक्स केअर ऑफ हर थिंग्स. ऑल्वेज आलेला आहे म्हणजे ही निकिता आहे, मुलगी ती तिच्या रूम मधल्या ज्या वस्तू आहेत, कपाट असेल तिचं, पुस्तकं असतील, नोटबुक असतील, तर काय तिच्या ती सगळ्या वस्तूंची काय करते, नेहमी काळजी घेते. ऑल्वेज म्हणजेच काय मुलांना, नेहमी. बघा सेंटेन्स काय आलेला आहे इथे, निकिता ऑल्वेज, निकिता ऑल्वेज टेक्स केअर ऑफ हर थिंग्स. थिंग्स म्हणजेच काय, वस्तू. तिच्या ज्या वस्तू आहेत त्या नेहमी निकिता काय करते, त्यांची काळजी घेते आहे. बघा मग आता आहे, यू शुड नेव्हर टेल लाईज. यू शुड नेव्हर, यू शुड नेव्हर टेल लाईज म्हणजे काय, यू शुड नेव्हर टेल लाईज म्हणजे तुम्ही कधीही खोटं बोलू नका. नेव्हर म्हणजे कधीही नाही. यू शुड नेव्हर टेल लाईज म्हणजे कधीही खोटं, तुम्ही कधीही खोटं बोलू नका. लाय म्हणजे खोटं बोलणे. बघा आता इथे आपल्याला ॲनिमल दिसते आणि तिची आंटी आहे मुलाला समजावून सांगत आहे, वी शुड नेव्हर टीज ॲनिमल्स. टीज म्हणजेच काय मुलांनो, चिडवणे. TEASE, टीज म्हणजे चिडवणे आणि नेव्हर म्हणजे कधीही नाही. वी शुड नेव्हर टीज ॲनिमल्स म्हणजे तुम्ही प्राण्यांना कधीही टीज करू नका, चिडवू नका, कधीही नाही. बघा, आय ऑल्वेज स्विच ऑफ लाईट म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या रूममध्ये असता किंवा रूममधून बाहेर निघता, स्कूलमधून बाहेर असाल, पण तुम्ही ज्या रूममध्ये असता, ज्या ठिकाणात पण तुम्ही तिथून बाहेर निघताना काय करायला पाहिजे, आपण वी ऑल्वेज स्विच ऑफ लाईट. स्विच म्हणजे काय मुलांना, बंद करणे. तर नेहमी आय ऑल्वेज स्विच ऑफ लाईट म्हणजे मी नेहमी जे लाईट आहे ते काय करतो, स्विच ऑफ करतो म्हणजेच बंद करतो. तर बघा इथे ऑल्वेज हा शब्द आलेला आहे. व्हेन आय लिव्ह अ रूम म्हणजे मी रूम सोडताना किंवा रूम मधून बाहेर जाताना नेहमी लाईट बंद करतो. मग शेवटचं वाक्य आहे, प्रिया ऑल्वेज स्पीक्स पोलाइटली टू हर टीचर म्हणजे काय म्हटलेलं आहे इथे, जी प्रिया आहे ती तिच्या, ऑल्वेज म्हणजे नेहमी, प्रिया ऑल्वेज म्हणजे प्रिया नेहमी स्पीक्स पोलाइटली टू हर टीचर्स म्हणजे ती तिच्या शिक्षकांशी, टीचर म्हणजे काय, आपले जे टीचर असतात, शिक्षक असतात, तिच्याशी पोलाइट म्हणजे त्यांच्याशी ती नेहमी पोलाइटली बोलते. पोलाइटली म्हणजे खूप प्रेमाने किंवा आदराने बोलते. प्रेमाने किंवा आदराने बोलणे. तर बघा इथे ऑल्वेज हा शब्द आलेला आहे. प्रिया ऑल्वेज स्पीक्स पोलाइटली टू हर टीचर्स म्हणजे प्रिया ती तिच्या शिक्षकांसोबत काय बोलते, नेहमी आदराने बोलत असते. तर मुलांना आज आपण याच्यात गेस वॉट मध्ये काय शिकलेलो आहोत, आपल्याला 5 शब्द दिलेली होती. कुठली कुठली होती ती, एव्हरी डे, टुडे, एव्हरी डे, टुडे आणि सम डेज,
आणि मग परत काय होतं नेव्हर आणि ऑलवेज. तर या 5 शब्दांपासून आपण डेली रूटीनमधली रोजच्या ह्याच्यातली वाक्य कशी बनवतो आहोत, कशी बनवलेली आहेत त्याचा अभ्यास त्या सेंटेन्सद्वारे आपण केलेला आहे. तर मुलांनो हे जे 5 जे शब्द आहेत तुम्हाला काय करायचं आहे याचा अभ्यास करायचा आहे मुलांनो तुम्हाला आणि तुम्हाला या 5 शब्दापासून प्रत्येकी एका शब्दापासून तुम्हाला 5-5 सेंटेन्स बनवायची आहेत. तुम्ही तुमच्या छोट्या-छोट्या रूटीनमधल्या ज्या गोष्टी आहेत सिंपल तुम्ही असे सिंपल 5 म्हणजे एव्हरी डे पासून 5 सेंटेन्स बनवा. मग परत टुडे पासून 5 सेंटेन्स तर जे ऑलवेज, नेव्हर ह्याच्यापासून तुम्ही 5-5 सेंटेन्स बनवा मुलांनो आणि सेंटेन्स बनवण्याचा प्रयत्न करा आणि हे जे शब्द आहे तुम्ही तुम्ही तुमच्या रोजच्या म्हणजे छोटे-छोटे सेंटेन्समध्ये बोलण्याचा प्रयत्न करा. तर गेस व्हॉटमध्ये आपण सेंटेन्स कसे बनवायचे ते आपण अभ्यासलेलं आहेत आणि तुम्ही पण प्रयत्न करा. धन्यवाद.